नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी खूप दिवसानंतर आज सासरी जाणार आहे, जवळपास 7 महिन्यानंतर. आणि आज हे पण येणार आहेत, तर जाता जाता यांना घेऊन जाणार आहे स्टेशनवरून. माझं तर आवरलेलं आहे, पण गाडी यायची वाट पाहते. जशी गाडी आली की तसं आम्ही निघणार आहोत. तर पप्पा पण तयार झालेत, पण माहीत नाही कोण येईल, पप्पा येतात का भैया येत आहे. तर आवरून तर बसलेले आहे. तर यांची ट्रेन लेट झाल्यामुळं उशिरा निघत आहे. खूप म्हणजे काय 6 घंटेच्या आसपास ट्रेन लेट होती. 6 घंटे लेट, त्यामुळं उशीर झाला. आणि फायनली आम्ही इथून निघालेले आहोत. गाडीत बसलं काही शूट नाही, थोडंसं नॉर्मल केलं, कारण निर्विघ्न झोपेतून उठला होता, त्यामुळे त्याला घेण्यात आलं. आणि जवळपास मी परळीमध्ये आल्याच्या नंतरच मी शूट करते. जवळपास मी परळीच्या आसपासच आलेले आहे. तर हे तर तसे माझ्यासोबतच येणार होते, पण सुट्टी नाही भेटल्यामुळं ते आले नाही. आणि मी तसं 2-3 तारखेला निघाले आणि ते लगेच माझ्या मागे, पण म्हणजे 2 दिवसाला लगेच येणार होते. सुट्टी भेटली, पण त्यांचा रिलीवर नाही आला, त्यामुळे ते नाही आले. तर आता म्हटले होते थोडं लेट येईन, पण भेटली, आले. तर आम्ही परळीत आलेलो आहोत आणि जवळपास स्टेशनच्या बी जवळ आलेले आहेत. परळीपासून तसं आमचं गाव जवळच आहे, त्यामुळं इथं आमच्या गावाला पण स्टेशन आहे, पण एक्सप्रेस हे ट्रेन थांबत नाहीत आमच्या स्टेशनवर. छोटं स्टेशन आहे, त्यामुळं परळी नाही तर गंगाखेड, परभणी इथंच थांबावं लागतं. तर आम्ही स्टेशनवर आलेलो आहोत, बघू शकतात. जे परळीतले आहेत त्यांना तर ओळखायला आलंच असं स्टेशन. तर माझ्या चॅनेलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हे तर येऊन बसलेले आहेत, कारण यांनी आम्हाला टाईम दिला खूप उशीरचा. तर मग मी तसं गाडीवाल्याला सांगितलं, मग ते गाडीवाला तर एकदम मी जे टाईम दिला त्याच टाईमला आला गाडीवाला. आणि कसं यांनी टाईम खूप उशिरा दिल्यामुळं आम्हाला उशीर झाला निघायला. आणि हे थोडं अगोदर येऊन बसले, म्हणजे हे आल्याच्यानंतर आम्ही आलात असं झालं. नाही तर आधी विचार केला तर मी अगोदर जाईन आणि त्यांची ट्रेन आलं. पण असं झाली आमची भेट निर्विघ्न. बघू शकतात, हे आहे माझा भाऊच आला माझ्यासोबत. तर खूप मोठ्या मोठ्या बॅग होत्या त्यांच्याकडं. तर बॅग ते घेऊन आम्ही चाललेलो आहोत गाडीपाशी. गाडीमध्ये पण बॅग बसत नव्हत्या, कारण आमचा पण खूपच सारा असल्यामुळं. तशी ते एकच बॅग घेऊन आली ती, पण निर्विघ्नाची सायकल ते गाड्या घेऊन आले होते, त्यामुळं पाठीमागे डिक्की तर पूर्ण फुल झाली होती. त्यामुळं आम्ही समोर काय घेतलं, कारण पुन्हा इतकी बापरे, खूप म्हणजे खूपच गर्दा झाला आतमध्ये, कारण बॅग खूप असल्यामुळं. तिथून पण निघालात आणि तिथं निघाल्याच्या नंतर मी पण काय तिथून पण शूट जास्त केलं नाही, फक्त स्टेशनवरून निघाल्यात थोडंसं केलं. आणि नंतर मग आमचं जसं गाव आलं जवळ, तेव्हाच मी शूट केलं. आणि आमच्या पाठीच्या पुढं निघालात की आमच्या गावात एंट्री करणार, तसं शूट करायला सुरू केलं. कारण आजूबाजूला तर अंधारा असल्यामुळं मला काही शूट करायला पण काही दिसत नव्हतं. आणि जेवढं गाडीचा उजेड पडन तेव्हा तेवढंच दिसू लागलं. त्यामुळे म्हटलं शूट करून पण काय उपयोग, काहीच दिसेना गेल्यावर काय शूट करावं. आणि गाडीमधली लाईट तर लावायला जमणार नाही, कारण गाडीतली लाईट लावल्या थोडंसं ड्रायव्हिंग करायला थोडंसं प्रॉब्लेम येतं आहे, त्यामुळं नाही मी गाडीतली लाईट लावली. तर आम्ही आलेलो आहोत फायनली आमच्या गावामध्ये. आणि जे आता समोर दिसन ते आहे आमच्या मारुतीचं मंदिर. मंदिर खूप म्हणजे खूप मस्त आहे आणि खूप मोठं आहे. आतमध्ये लाईट होत्या, बाहेरची लाईट बंद झाली होती, त्यामुळे बाहेरचं शूट घेतलं नाही, कारण अंधार होता. आणि आमच्या घराच्या आसपास बी आलेला आहोत. आणि खरंच आमच्या गावात मारुतीचं मंदिर खूप म्हणजे खूपच मोठं आहे. मला खरंच खूप आवडते मारुतीचं मंदिर आमच्या इथलं. खूप मोठं आहे त्यामुळं, आणि छान पण आहे त्याचे म्हणजे बांधकाम हे खूप छान केलेलं आहे. आणि आम्ही आमच्या घरापाशी आलेलं आहोत. घर थोडंसं नॉर्मलमध्ये दाखवते, कारण उतरल्या खूप जण म्हणजे माणसं ते असतात, त्यामुळे मला शूट करा वाटत नाही. हे आहे आमचं घर, जे घरासमोरच गाडी थांबलेली आहे, ते आहे आमचं घर. आम्ही आतमध्ये आलात आणि
त्याचा मामा निर्विघ्नाचा मामा हे गेल्याच्या नंतर मला म्हणते मम्मा घरी चल ना. मी म्हणलं आता कोणत्या घरी जायचं आहे, आपल्या घरी. त्याला समजत ना, ते म्हणते त्याच्या बाबाच्या घरी म्हणजे मामाच्या इकडं चल वापस म्हणायला. मी म्हणलं बाळा हे आपलंच घर आहे. आणि घरी आल्याच्या नंतर आमच्या आई पण घरी नसल्यामुळं घर एवढं घाण झालं म्हणजे माझी रूम खूप घाण झाली. एवढी धूळ ते बसली होती कारण आमच्या सासूबाई पण गेलेल्या होत्या गावी त्यामुळं. तर कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप 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 शेअर करा आणि असेच माझे कंटिन्यू ब्लॉग पाहतच राहत जा. आणि इथून पुढे पण असेच नवीन नवीन आता तर ब्लॉग येतील कारण आमचे साहेब आल्याच्या नंतर थोडंसं फिरतात आम्ही इकडं तिकडं, थोडेसे इकडले तिकडले तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. तर तुम्हाला ब्लॉग कसे आवडतील माझे पाहिला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तसे ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर थँक्यू सो मच. बाय. टेक केअर.